इन्दसदवन्द्याणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिक संग्रह में गाथा नंबर 69 है। एवं कत्ता भूता भोज्यम अपासगेहिं कं मेहिं हिंडदि पारमपारं संसारं मोहसंच्छन्नो। क्या बताया था अर्थ? एवं इस प्रकार अप्पा सगेहिम कम्मेहिम कत्ता भोक्ता होज्जम, स्वकर्म से कर्ता और भोक्ता होकर मोह से संच्छन्न होता हुआ। मतलब यहाँ पे गाथा में ही बताना है, जो कोई मोही है वही कर्ता और भोक्ता मानता है खुद को, वही कर्ता और भोक्ता बनता है कर्म का। और जो निर्मोह है वो उसको कर्ता और कर्तृत्व और भोक्तृत्व बुद्धि नहीं रहती। तो टीका में भी यही स्पष्ट किया था ना, अनादि मोह अवच्छन्नत्वात्। अनादि मोह से जो ढका हुआ है, जिसका ज्ञान, जिसकी श्रद्धा, तो वही कर्तृत्व और भोक्तृत्व को ग्रहण करता है। गृहीत अधिकार हो, तो वो अधिकार कौन ग्रहण करता है? तो जिसकी बुद्धि मोह से अवच्छन्न है। ऐसा जीव संसार में अपार यानी अनंत काल तक, या पार यानी शांत काल तक, हिंडदी यानी घूमता है। जो मोही है उसी को भ्रमण बताया। जो निर्मोह हो गया है उसका भ्रमण उसी क्षण खत्म हो गया, या उसी क्षण उसको काय म्हणायचं त्याला, बॅरियर आलं किंवा काय म्हणायचं, उसी क्षण उसको हां वो नाही, त्याला लिमिट आला असं मला म्हणायचं आहे। जिस समय जीव ने स्वयं को जाना और मैं निर्मोह हूँ इसका वेदन किया, उसी समय उसके अनंत संसार को अंत आ गया, इसलिए उसको शांत बोलते हैं। तो ऐसा जीव शांत संसार में भ्रमण करता है, यानी उसका काल अर्धपुद्गल परावर्तन मात्र शेष रह गया। तो ये बताया था परिभ्रमण का अंत की शुरुआत होती है ना, परिभ्रमण के अंत आ गया उसका। ऐसे परिभ्रमण का अंत निश्चित हो गया उसी समय, जिस समय उसने स्वयं का निर्णय कर लिया। तो हमें करना क्या है? बाहर कुछ करना नहीं है ना, यही नहीं समझ में आ रहा, इसलिए अभी तक भ्रमण कर रहे हैं। तो कल क्या देख रहे थे हम? हमारी प्रभुता हम कहाँ पे लगा रहे हैं? प्रभुता यानी क्या? हमारी शक्ति, हमारी स्वतंत्रता, हमारा बल हम कहाँ पे लगा रहे हैं? जो जीव है वो हर जीव, या समझो यहाँ तक बताया 6 द्रव्य प्रभु है। मतलब उनका स्वतंत्र अस्तित्व है, वो स्वतंत्र रूप से परिणमन कर रहे हैं या शुद्ध रूप से परिणमन कर रहे हैं, वही उनकी प्रभुता है। हर द्रव्य अपने स्वभाव में स्वभाव से परिणमन करे, यही हर द्रव्य की प्रभुता है। तो ये छोड़ के जो भी हम करने जाते हैं तो वो परतंत्रता में आ गई। तो इसके लिए यहाँ पे वर्णी जी का प्रवचन है, 290 पेज है, तो उसमें एक पैराग्राफ है, वो पढ़ती हूँ। कर्म संयुक्तता में प्रभुता। तो यहाँ पे 2 दृष्टिकोण दिखाए हैं। कर्म संयुक्तता में भी जीव प्रभु है और कर्म रहित होने में भी प्रभु है। क्या बताया? आपको कर्म संयुक्त किसने बनाया? उसमें भी आप ही प्रभु है। मतलब आपकी प्रभुता ही आपने ऐसी इस्तेमाल की, ऐसी यूज़ की कि आप स्वयं कर्म से युक्त हो गए या संसार में अटक गए, और आपकी ही ऐसी प्रभुता है, ऐसी शक्ति है कि आप कर्म से विमुक्त हो जाएंगे और सिद्ध बन जाएंगे।
तो आपकी प्रभुता आप कैसे इस्तेमाल कर रहे हैं, इसके लिए हम ये बता रहे हैं। इस गाथा में उन्होंने कर्म संयुक्तता में प्रभुता ये बता रहे हैं। यह जीव प्रभु है, समर्थ है, यह करता है, भोगता है और प्रभुता की व्यक्ति में इस समय कर्मों से सहित होता हुआ मोह से आक्रांत होकर इस अपार संसार में भी घूम रहा है। यह भी एक जीव की प्रभुता है। बताओ, इस लाइन पर आप एक्सप्लेन करो जो भी कर सकते हैं। क्या बताया? यह जीव कर्मों से संयुक्त होता हुआ मोह से आक्रांत होकर अपार संसार में घूम रहा है। यह भी एक जीव की प्रभुता है। संसार में घूमना यह जीव की प्रभुता है क्या? हाँ बोलो ना, माझा आवाज येईना का आज कोणाला? का लँग्वेज वेगळी झाली माझी? स्वभाव से परिणमन करना ही जीव की प्रभुता है। और वो पर के निमित्त से पर परिणमन कर रहा है तो वो अपनी प्रभुता पर में लगा रहा है। मतलब प्रभुता स्वयं की ही है, उसी वजह से वो कर्म से संयुक्त भी होता है और कर्म से विमुक्त भी होता है। क्या बताया? आपको संसार में किसने डाला बताओ? आपका विवाह किसने किया? किसी ने नहीं किया। क्यों? मैंने स्वयं खुद को पराधीन कर दिया जब मैंने विवाह किया। और जिसने भी निर्णय किया कि मैं स्वतंत्र जी सकता हूँ तो वो स्वयं अपने को स्वतंत्र उसमें अपनी प्रभुता लगा रहा है। तो इसलिए क्या बोलते हैं, बद्ध होने में भी आपकी ही प्रभुता है और मुक्त होने में भी आपकी ही प्रभुता है, ये बता रहे। और एक बार पढ़ूँ, कर्मों से प्रभुता की व्यक्ति में इस समय कर्मों से सहित होता हुआ मोह से आक्रांत होकर यह जीव इस अपार संसार में घूम रहा है। यह भी एक जीव की प्रभुता है। मतलब आप मोह युक्त हो रहे हैं तो इसी वजह से आप संसार में अपार संसार में घूम रहे हैं, ये बता रहे। इसमें भी आपकी ही प्रभुता है। अलग कोई जीव आपको ज़बरदस्ती संसार में बांध नहीं सकता। मतलब विवाह हम बोलते हैं नहीं, हमारा विवाह ज़बरदस्ती किया माता पिता ने, बराबर है? हाँ बोलो। नहीं, ज़बरदस्ती नहीं, मैंने अपनी स्वयं की मर्जी से काय म्हणायचं, पायावर धोंडा मारून घेतलाय म्हणा, का धोंड्यावरच पाय मारले? आम्हा म्हणते ते काय, कुराड, पायावर कुराड मारून घेणं आणि कुराडीवर पाय मारणं। तुम्ही काय केलं हो? कुराडच गळ्यात घालून फिरायलाय का? मतलब यहाँ पे हम स्वयं अपनी प्रभुता इसमें लगा रहे हैं। क्या? विभाव रूप परिणमन में या कर्म से संयुक्त होने में ही हमारी प्रभुता चल रही है। इसलिए इसका कारण है मोह, ये बताया। काका मी म्यूट केले, क्षमा। बोलायचं आहे का तुम्हाला? गायब। चला। जब यह कर्म संयुक्त रहता है तब यह प्रभु अपनी कैसी प्रभुता प्रकट करता है? यही क्वेश्चन था ना परसों हमारा। जब आप कर्म से संयुक्त है तब आपकी प्रभुता कैसे है उसमें? तो आप बताने वाले कि मैं बताने वाली हूँ? हर एक जीव में प्रभुता कैसे प्रकट है? एकेंद्रिय से लेकर पंचेंद्रिय, संज्ञेय, असंज्ञेय, चारों गति के जीव सभी में प्रभुता है, लेकिन वो कैसे व्यक्त है, कैसे व्यक्त कर रहे हैं? तो यहाँ पे जो उदाहरण दिया है, कर्म फल चेतना के रूप में ले सकते हैं, ऐसा कर सकते हैं। क्या कर रहे, क्या कैसे व्यक्त है वो प्रभुता, कैसे व्यक्त है वहाँ पर? कैसे? एग्जाम्पल बताओ ना। सभी जीव जब जो भी संसार में अभी सभी की विभाव परिणति में ही प्रभुता दिख रही है, लेकिन
किनमें कैसी, ऐसे थोड़ा सा चिंतन करने को बताया था। एकेंद्रिय तो दुख में ही परिणमन कर रहे हैं। आप सुखी है मतलब मुझे थोड़ा एलाबरेट करके बताओ ना, क्या क्या कर रहा है वो जीव। 2 मिनिट मी हे वाचते, मग तुम्ही सांगा तुमचं चिंतन। जब यह कर्म संयुक्त रहता है तब यह प्रभु अपनी कैसी प्रभुता प्रकट करता है, और जब कर्म रहित होता है तब यह अपनी कैसी प्रभुता प्रकट करता है। जैसे किसी पुरुष में बहुत बल है, अब उस बल का प्रयोग दूसरे जीवों को सताने में कर रहा है। जो बलवान है वो जो अन्य दुर्बल है उनको सताने में अपना बल लगा रहा है, तो भी बल का ही महात्म्य तो है, बल का तो महात्म्य है ही। और फिर कदाचित वहाँ से मुख मोड़कर जीवों की, संतों की सेवा में, रक्षा में अपना बल लगा रहा है, तो यह भी बल का महात्म्य है। समझ में आया? मतलब 2 जीव है, दोनों बलवान है। एक अपना बल है वो दूसरों को सताने में लगा रहा है, और दूसरा अपना बल संतों की सेवा में लगा रहा है। बताओ प्रभुता कहाँ पर है? आपकी प्रभुता म्यूट है। बोला विजू काय? तसं तर प्रभुता दोन्हीकडे आहे की प्रभुत्व शक्तीचा उपयोग चांगला केला नाही ना त्या दुसऱ्या जीवाने, पण केलाय तो, ती पण प्रभुताच आहे हे सांगायला लागले तिथं। म्हणजे ही गाथाच त्याच्यासाठी सांगतायत की कर्म संयुक्ततेमध्ये सुद्धा जीवाची प्रभुताच आहे। होय, मतलब यहाँ पे किसी और का, हाँ काय काय बोला, बोला म्हणजे आता एकेंद्रियापासून असंख्य पंचेंद्रियापर्यंत तर मन नाही, त्यामुळे हिताचा विचार नाही, पण तरी देखील त्याच्याजवळ प्रभुत्व शक्ती आहे ना। मग तो करतोय काय तो, तर जेवढी म्हणून त्याच्याजवळ आहे इंद्रिय, तर त्या इंद्रियाच्या निमित्तात 4 संज्ञा सांगितल्या गेल्या, तर त्या संज्ञेच्या निमित्तामध्ये काय करतोय तो, तर सगळे जे 5 इंद्रियांचे विषय आहेत तर त्या विषयांचे संस्कार करतोय ना। 5 इंद्रिय कुठे आहेत त्यांना? अहो नाही, पण त्याचे जे विषय असू देत की एकच इंद्रिय भलेही एक इंद्रियाला आहे, पण संस्कार 5 इंद्रियाचे करतोय तो, सगळं पाहिजे त्याला। इंद्रिय एकच आहे, ज्ञान कमी आहे, पण करतोय ना हे सगळं, असं सांगायचंय। म्हणजे अशा रीतीने स्वतःच्या प्रभुत्व शक्तीचा उपयोग असा दुरुपयोग करतोय, कारण त्याला हिताचा विचारच नाही। आणि बरं पंचेंद्रिय आहे, मन आहे, मग कळतंय त्याला हित कशात आहे, तरी देखील म्हणजे तो तिकडे विशेष वळत नाही ना, सगळे इंद्रिय भोगातच आपली प्रभुत्व शक्ती काय वाया घालत। म्हणजे असं म्हटलं गेलं म्हणजे ठीक आहे, त्याच्याजवळ इंद्रिय एकच आहे, पण ते तेवढा इंद्रियाचा उपयोग कशासाठी करतोय, 4 संज्ञा आहेत ना त्याच्याजवळ पण, आणि त्यामुळे तो मग सगळे हे जे विषय आहेत 5 इंद्रियांचे त्याचे संस्कार केले जातात। मग पुढच्या भावात पुढे पहिले एक इंद्रिय वाढत गेलेलं, पण ते संस्कार त्याच्याजवळ राहिलेले आहेत ना, असं सांगायचं। इथं काय सांगायला लागलेत की म्हणजे उदाहरण काय दिलं त्यांनी की कोणी बलवान आहे तर तो त्याच्या बलाचा उपयोग जिथं करतो तिथं त्याची प्रभुता आहे। भले ही वो अच्छे कामों में लगाए तो भी वह उसकी ही प्रभुता है, और भले बुरे कामों में लगाए तो भी वह उसकी प्रभुता है, उसी की प्रभुता ही है। यह भी बल का महात्म्य है। बल है, इसका किसी ही प्रकार उपयोग किया जाए, बल का बलत्व तो बराबर है। ऐसे ही यह जीव प्रभु है, अब यह किसी और लग जाए, कर्म संयोग में लग जाए तो अपार संसार में परिभ्रमण करे, ऐसी प्रभुता पाता है। मतलब आप स्वयं अपनी रचना करते हैं कि आप कितने संसार में, कितने दुखों में रहने वाले हैं, तो अपार संसार में लगने की प्रभुता भी आप ही में है, और कर्म रहित हो जाए तो अनंत आनंद भोगे, सर्वज्ञता बने, ऐसी प्रभुता पाता है। कौन? मी डायरी आणले नाही हो।
कसं काय विसरलं. त्याच्यावर इथं 47 शक्ति असं लिहिलं आहे पेन्सिल पांढरी. हाँ, तो क्या बता रहे थे. और एक यहाँ पे पैराग्राफ है, व्यक्त प्रभुता यद्यपि निश्चय से यह संसार में व्याप्त नहीं है. काय बोलायचं का बोला. संसार शरीर भोग असं म्हणू शकतो, त्याच्यापासून विरक्ती आणि त्याच्यामध्ये आसक्ती असं घेऊ शकतो का. सभी एकार्थवाचक ही हो गया. कर्म से संयुक्तता बोलो या संसार में उपयुक्तता बोलो, क्या आसक्ति बोलो, सभी में आपका बल लग रहा है, आपकी प्रभुता लग रही है, तो इसका फल मिलेगा अनंत परिभ्रमण. और जहाँ पे वो विचार मुड़ जाएंगे, आपका उपयोग फिर जाएगा, तो वहाँ पर विषय बदल गया, तो कर्म से रहित होने के लिए भी आपका पुरुषार्थ आप ही कर सकते हैं, ये बता रहे हैं. तो वहाँ पर भी प्रभुता आपकी है. जैसे एक उदाहरण बताया, क्या लौकिक में कोई जीव किसी का कहीं पर प्रताप है ऐसा हम बोलते हैं. मतलब अभी कौन अशोक चौहान था, पता है कौन, DSP पुलिस कमिश्नर थे, शोलापुर में थे. तो उनकी बहुत दहशत थी. ये जो चोर डाकू चेके रहते हैं ना, या वहाँ पर आतंकवादी थे, मुंबई में थे और उनका ट्रान्सफ़र कर दिया था सोलापूर में. तो उनको मी मराठीतून सांगते बरं का थोडंसं. हां, मी काय सांगितलं. हां, अशोक कामटे बरं का, सॉरी चुकलं माझं. तर ते सोलापूरमध्ये त्यांचं पोस्टिंग झालं होतं. तर सोलापूरमध्ये 2 वेळा गोंधळ झाला होता ना, त्यामुळं सगळ्यांना काय म्हणायचं, ते जे विरोधी होते ना, काय आतंकवादी टाईप किंवा सगळे मुसलमान आणि हिंदूचं झगडा चालला होता, तेव्हा फार त्यांचा जोर झाला होता. जे कोण त्यांचे मुखिया होते ते काय ना काय कारणाने सारखं वाद घालायचे, काय गोंधळ करायचे, हाणामारी आणि सारखं हिंसाचार चालू झाला होता. म्हटल्यावर ते कामटेंना सोलापूरचं पोस्टिंग दिलं होतं. आणि ते आले सोलापुरात की त्यांनी चांगलं पवित्रा घेतला होता. त्याच्यामुळं काय काय कुठं कुठं ॲक्शन घेतली त्यांनी, त्यांच्या विरोधी कारवाई केली, अनेकांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तरं दिली आणि सगळं त्यांचं चांगलं चाललं होतं. म्हटल्यावर त्यांची प्रभुता मला सांगायची बरं का. सोलापूरमध्ये असं त्यांचं एक वर्चस्व बसलं होतं. आणि नेमकं मुंबईमध्ये ते 26/11 झालं ताजमहलचं काय गोंधळ, तिथं त्यांना बोलवलं, तर त्याच्यामध्ये ते मारले गेले. मग कशासाठी सांगत होते मी. हां, एखाद्याची प्रभुता एखाद्या क्षेत्रामध्ये असते आणि तेच तो जीव दुसरीकडे गेला तर त्याचा परिचय नाही आहे, तिथं काय कोणती ओळखत नाही आहे, तर त्याची प्रभुता तेवढी तिथं नाही म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या त्या प्रतापाला प्रभुता म्हणू नका, एक ओळख म्हणा, एक दबदबा म्हणा, तो तुमच्याच क्षेत्रापुरता राहिला, बाहेर गेला की खंडित झाला. हे झालं बाहेरच्या लौकिक अपेक्षेने. मग तिथं सांगतायत की जीवाच्या अपेक्षेने, शक्तीच्या अपेक्षेने त्याचा प्रताप कुठंही गेला तरी खंडित होत नाही. म्हणून म्हटलं, इसका प्रताप न होय खंडित, अजब प्रभुता जीव की. अशी प्रभुता आहे की कुठल्याही क्षेत्रात जावा, कुठल्याही इंद्रियवाल्या जीवात जावा, कुठल्याही अवस्थेत जावा, तुमचा प्रताप अखंडित आहे. हे प्रभुत्वाचं कार्य आहे. त्यामुळं तुम्ही कुठलंही शरीर मिळू दे, तिथं तुमचं कार्य करणार आहे. जसं ते म्हणलं ना, पराक्रमी कोणी असेल, योद्धा वगैरे समजा, आणि मरून एखाद्या दुर्बल किडा मकोडामध्ये जन्मला जाऊन इथं आहे या शरीरामध्ये, जोपर्यंत तो योद्धा आहे तोपर्यंत तो आपली सगळी प्रभुता, आपलं सगळं बळ त्या युद्ध करण्यामध्ये किंवा काय कोणाला मारण्यामध्ये, रक्षणामध्ये करतोय. आता ती प्रभुता त्यांनी अशी वापरली या ठिकाणी. जेव्हा तो किडा मकोडा झाला, काय झालं सांगा. तिथं पण त्या योग्य, त्या पर्यायाच्या योग्य आपली प्रभुता तो प्रदर्शित करतो. भलेही जाऊन कोणाला मारणार नाही, तलवार घेऊन युद्ध करणार नाही, पण त्या ठिकाणी त्याच्या योग्य त्याची प्रभुता व्यक्त असते. मग याच्यासाठी एक महाराजजी आले होते सोलापूरमध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं चिंतन की झाड आहे ना, तर झाड काय करतो, आपली विस्तार, जसं म्हटलं की त्या झाडाची
जेवढा विस्तार तुम्हाला वर दिसतोय ना त्याच्यापेक्षा जास्त विस्तार खाली असतो. म्हणजे मुळ्या त्याच्या जेवढ्या पकडल्या गेल्या खाली तेवढा तो वर फोफावतो. नाहीतर तशी ग्रीप पाहिजे ना एक. म्हणून महाराजजींनी काय सांगितलं, म्हणजे असं विहारात होते, मागे एकदा सांगितलं होतं उदाहरण मी तुम्हाला, की ते विहारात असताना असं जंगलच्या रोडनी जाताना दिसलं होतं तसं दृश्य, की त्यांची मुळ्यासुद्धा अशा जमिनीवरनं खाली गेल्या होत्या अशा, आणि खूप मोठंच्या मोठं असं डेरेदार वृक्ष होतं. मग सगळ्यांनी वर बघितलं, महाराजांनी खाली बघितलं. मग महाराजांनी प्रवचनमध्ये सांगितलं, म्हणले वर जेवढं बघताय ना तेवढंच खाली आहे हे समजून घ्या, कारण त्याशिवाय बॅलन्स कसं होणार ते. म्हणून तो जीव, वनस्पती का एक जीव, आपली प्रभुता कुठंपर्यंत पसरवलाय बघा. म्हणले त्या मुळ्यांमध्ये, त्या फांद्यांमध्ये, वृक्षाच्या त्या छोट्या छोट्या डहाळींमध्ये, पानांमध्ये, फुलांमध्ये, त्याच्या रजकणांपर्यंत त्याची प्रभुता पसरली. म्हणजे आपली प्रभुता तो अशा रीतीने विकसित करतो आणि तिथं आपलं बळ लावतो. मग हे कोणी केलं? पराधीन कार्य नाही आहे, हे सगळं स्वाधीन कार्य आहे त्याचं. त्यांनी आपलं बळ जिथं वापरलं तिथं त्याचा विस्तार झाला. म्हणून तुम्ही कषायामध्ये, विभावामध्ये जर आपली प्रभुता लावणार तर तिथं तुमचा विस्तार होणार आहे, आणि तुम्ही स्वभावाकडं लावणार तुमचं बळ तर त्या ठिकाणी प्रभुता प्रगट होणार आहे. इथलं वाचते मी. हां, काय बोलायचं आहे का दीपाली भाभी? विसरला. तो राजा जो होता तो विष्ठेमधला किडा झाला त्याच्याबद्दल. मग राजा असताना प्रभुता काय होती? राज्याचं सगळं परिपालन त्याच्याद्वारे केलं जायचं ना, मग त्याची प्रभुता तशी होती. आणि आता तिथं गेला तर पंचरंगी किडा झाला म्हणले विष्ठेमध्ये, तर तिथं त्याची प्रभुता कशी व्यक्त करतोय? आपलं जसं पण लाईफ आहे ते सगळ्या रीतीने वाचवण्यासाठी आपलं बळ वापरतोय. मग जातोय आणि लपतोय त्या विष्ठेमध्येच, जेणेकरून की कोणी मारू नये. मग असंच प्रत्येक ठिकाणी समजून घ्या की जीव जिथं जातो तिथं रमतो आणि तिथं आपली प्रभुता प्रगट करतो. पण आहे प्रभू, त्याचं बळ आहे ते स्वतःत लावा ना, तर तिथं विकास सहज होणार आहे. म्हणजे ही गाथा नाही समजली का? नाही समजली हो. काल एक जण इथं आले आणि काय म्हणले, घरी बसल्यावर ऐकल्यावर लय समजत नाही का हो? घरी काय हे वचन वेगळे असतात का? हां, उपयोग लागत नाही जास्त का बरं? कोण लावणार ते उपयोग? मी पकडून माझ्यासमोर बसा की जो सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत कसं पकडणार तुम्हाला? सगळ्यांचे व्हिडिओ ऑन ठेवा, सगळ्याला पकडणार आहे. तुमची अशी मान फिरली की माझं वचन फिरले. म्हणजे तिथं म्हणायचं की आपण जेव्हा घरात आहे त्यावेळेस ते भलेही चालू आहे, काय म्हणले मी नाही ना का, की ते ऐकतोय तर बाकीचं सगळं पण ऐकतंय, त्यामुळं तिथं कुठं उपयोग राहणार आहे हो तुमचा केंद्रित? आणि मग असा प्रश्न होत राहतो उपयोग. मग तिकडं आपली प्रभुता जाते, म्हणून इथं समोर बसून ऐकायचं. आणि त्यांनी काय सांगितलं म्हणले, घरामध्ये असताना काय म्हणायचं, चंचलता असते, किंवा ज्याचा रुची नाही आहे ना, किंवा ज्याला वेळ नाही आहे, बस ऐकायचं चाललंय कार्य, तर सगळं काम करत ऐकणार. सांगा उपयोग किती ठिकाणी डिवाईड झाला हो. न भाजी नीट करणार तुम्ही, कोण करते नाव घेऊ का? एक जण भाजी करते, एक जण रोटली करते, आणि एक जण प्रवचन ऐकते. त्याच्यामध्येच कुठलं कार्य सरळ होणार सांगा तिथं? म्हणजे सगळ्यामध्ये काहीतरी गडबड होईल. म्हणून एक ठिकाणी एका वेळी एकच कार्य करा. आपण काय सर्व गुण संपन्न नाही आहे, काय म्हणायचं तशी वृद्धी प्राप्त नाही आहे आपल्याला. तर आपली प्रभुता आपण अशा ठिकाणी वापरा जिथं आपल्याला विकास करता येईल, आपल्या सुखाचा मार्ग मिळेल. यद्यपि निश्चय से यह संसार में व्याप्त नहीं है, संसार भाव में नहीं लगा हुआ है, यह तो अनंत ज्ञानादि गुणों का आधारभूत है, पर वर्तमान दशा को देखा जाए तो इस स्वभाव से विपरीत जो चतुर्गतियों का संसरण है, उस परिभ्रमण में यह जीव लगा हुआ है. सगळं एवढं वाचतोय त्यावेळेस इतके तीव्र भाव होत आहेत का हो, की मला नाही ह्या संसारात पडायचं नाही आहे, कुठल्याही परिभ्रमणात मला अडकायचं नाही आहे, ह्याच्या पुढं मला नको जन्म मरण, इतके भाव होतात का तीव्र? हो तर म्हणा, नो तर म्हणा.
का असं मग? गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास, असं नको आहे ना. घरात गेल्यावर तिथं रमतो होते पण ते परिणाम टिकून राहत नाही. त्यासाठी सतत सत्संगती पाहिजे. नाही, आपल्यावर संस्कार किती आवश्यक आहेत हे सांगायला लागले. आपल्याला कुठल्या गतीमध्ये जायचं नाही आहे असे तीव्र भाव करा आपले, तर कुठंतरी आळा मिळेल आपल्याला. आणि ते होणार कधी? मी निर्गती आहे हे समजल्यावर. मी हे शरीरवाला आहे हेच जाणतो तोपर्यंत त्याच्या जन्मामध्ये त्याच्या मरणामध्येच राहतो. म्हणून म्हटलं कुठल्या मला आता जन्माला जायचं नाही आहे, जन्म घ्यायचा नाही आहे. कारण त्या जन्माच्या पुढं इतका मोठा संसार आहे ना. आपल्या स्वतःचाच जन्म झाला तर आपला संसार इतका मोठा, त्याचं कर्मपरंपरा इतकी, आणि परत विवाह झाला तर त्याचा संसार आपल्यावरच, त्या पोरांचा परत संसार आपल्यावरच. म्हणजे किती ठिकाणी अडकला जातोय. म्हणून संस्कार इतके तीव्र करा स्वतःवर की बास आता मला माझ्यासाठी जगायचं आहे, किंवा कुठल्याही भवामध्ये मला आता आत्म्याला सोडून दुसरं कुठलंही कार्य सुचू नये. आत्मसाधना किंवा आत्मअनुभवन ह्यापूर्वकच मला आता माझी प्रभुता मला ह्याच्यातच घालवायची आहे. एवढे भाव तीव्र करा, संस्कार करा, तर त्याचं फळ मिळणार. जो भव्य पुरुष है उनका तो संसार का अंत आ सकेगा, पर अभव्य जनों के संसार का अंत कभी न आएगा. कैसी प्रभुता और कैसी स्वयं अपने आप रचना हो जाती है. कितने प्रकार के जीव, कैसे कैसे शरीर, कैसी कैसी उनकी चेष्टाएं, कैसे कैसे विस्तार, यह सब इस जीव के कारण ही तो रहा है. एकाच घरामध्ये अनेक जीव आहेत. सांगा काय, आई वडील, मुलगा, पत्नी, मुलं, नातू वगैरे सगळ्यांना परिस्थिती सेम आहे. काय तुमचं धन, खाणं पिणं, राहणं किंवा सगळ्यांची एकत्रता सगळं सेम आहे. पण तरीसुद्धा सांगा सगळ्यांचे परिणाम का भिन्न भिन्न, सगळ्यांचे उदय का भिन्न भिन्न, वेगळ्या गतीत जाणारे शरीर म्हणजे इथं परिणाम का भिन्न आहेत, उदय का भिन्न आहेत प्रत्येकाचे. तर ते समजून घ्या. तुमची प्रभुता कुठं वापरली आहे ना त्याच्या अनुसार तुम्हाला उदय मिळत आहेत. जरी अनुकूलता सगळी आहे तरी सुद्धा का आपल्याला विचलितता होते, का स्थिरता शांती होते, त्याचं कारण तुम्ही केलेल्या परिणामांचं ते फळ आहे. अशा ठिकाणी मी माझी प्रभुता वापरली, त्याचं फळ मला असं मिळतंय. कोणावर तरी वर्चस्व केलं, कोणालावर तरी डॉमिनन्स केलं, त्याचं फळ मला आज डिप्रेशनमध्ये मी जातोय किंवा मला उत्साह वाटत नाही. कशाचं फळ आहे हो? कोणी चांगल्या मार्गाला जात असताना त्याला परावृत्त केलं असेल, भय दाखवलं असेल, वर्चस्व अधिकार गाजवला असेल कोणावर तरी. आपण स्वतः समजून प्रतिक्रमण करा ना. मला जे काय त्रास होतोय त्यायोग्य मी काय परिणाम केलेत, तसे उदय मला मिळणार आहेत. म्हणून त्या सगळ्या भावांचं प्रतिक्रमण व्हायला पाहिजे. काय म्हणते प्रीती भाभी? स्नेहा, एक जण दुकानात गिऱ्हाईक करते, एक जण किचनमध्ये स्वयंपाक करते, एक जण बेडवर आडवं आहे. हो ना? नाही हो, बोला. कुठे आहे सांगा? भाजी करताय का रोटली करताय? बसा की जरा शास्त्रासमोर बसा, जरा व्हिडिओ ऑन ठेवा बघू माझ्यासमोर, म्हणजे मी सांगते तुम्हाला. तो जीव की कैसी प्रभुता है, इन दोनों में प्रभुता की शक्ति प्रकट है. पर जब कर्मबद्ध है तो इसमें कर्तृत्व भोक्तृत्व का अधिकार प्रकट हुआ है. जेव्हा तुम्ही कर्मबद्ध आहात तेव्हा तिथं कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा अधिकार प्रकट झाला आहे. प्रभुता नहीं तो और क्या है, यही व्यक्त प्रभुता है. यानी आप जो कर्म संयुक्तता में परिणत हो रहे हैं वह भी आपकी ही प्रभुता है. आपका जो भी चल रहा है वर्तमान परिणमन, उसमें आप अपनी प्रभुता लगा रहे हैं. भगवान अज्ञान और विकार रूप नहीं परिणमन सकते, वह तो अपने शुद्ध ज्ञान और शुद्ध आनंद रूप परिणम रहे हैं. क्या बताया? भगवान के पास भी प्रभुता है, आपके पास भी प्रभुता है. बताओ वो क्या कर रहे हैं? आप अज्ञान रूप परिणमन कर रहे हैं, मोह रूप परिणमन कर रहे हैं, लेकिन
उनका ऐसा परिणमन नहीं है, क्योंकि उनकी प्रभुता उन्होंने ज्ञान में लगाई है, शुद्ध ज्ञान शुद्ध आनंद रूप में। ये मिथ्या दृष्टि जीव शुद्ध ज्ञान और आनंद रूप नहीं परिणमा सकते, किंतु अज्ञान विकार भ्रमण रूप परिणम सकते हैं। भगवान तो सीधा साधा सच्चा काम कर रहे हैं, पर यहाँ के संसारी अज्ञानी जन कौन? यहाँ के संसारी अज्ञानी जन कौन? शेजारचे। तो वो क्या कर रहे हैं? जो भी अज्ञानी, सभी अज्ञानी है हमारे पास रहने वाले, एक मैं ही ज्ञानी हूँ, बस सभी मोही है, मैं ही एक निर्मोही हूँ, बराबर है। घर में सभी अधार्मिक है, मैं ही धार्मिक हूँ, ऐसी जो बुद्धी आहे ना सबसे ज़्यादा। आज मैंने एक वाक्य क्या पडा समाधीने ठेवल्यावर का स्टेटस मूर्ख लोक भांडायला लागले ना तर त्यांच्यामध्ये पडू नका, पडलात तर काय होईल म्हणले, एकने मूर्खांची संख्या वाढेल म्हणले। काय समजलो? मतलब आप भी मूर्ख हो जाएंगे, मतलब मूर्खों के साथ मुंह लगना नहीं चाहिए, ऐसा वहाँ पे बताया। तो ऐसे ही जो भी मोही है उनके संग में मत रहो, तो आप भी मोही बन जाएंगे। किंतु अज्ञान विकार भ्रमण रूप परिणम सकते हैं। भगवान तो सीधा साधा सच्चा काम कर रहे हैं, पर यहाँ के संसारी अज्ञानी जन टेढ़ा कुटिल कठिन असंभव काम किए जा रहे हैं। क्या संसारी जीवों में प्रभुता नहीं है? भगवान में ही प्रभुता है क्या? भगवान की प्रभुता भगवान के ढंग की है, जैसा है तैसा ज्ञान में आ गया, निराकुल है, निर्विकल्प है, उनका सीधा काम है। और संसारी सुबटों का काम देखिए तो जो बात नहीं है उसे होनी करना चाहते हैं। काय सांगाले? कोण? तो संसारी जीव असतो ना अज्ञानी, तो काय करतोय? जे शक्य नाही, जे संभव नाही, अशा सगळ्या असंभव कल्पनांमध्ये आपली प्रभुता घालवतोय। काय? मी संसाराला सुखी बनवणार, मी घरातल्या सगळ्यांना सुखी बनवणार, मी इतकं धन कमवणार। नाही कमवू शकत तू म्हणला म्हणून धन मिळणार नाही आहे, जितकं तुझ्या भाग्यात आहे, जितकं तुझ्या कर्मांनी दिलेलं आहे तेवढंच तुला मिळणार आहे। त्यामुळं किंवा मी माझं मरण येऊ देणार नाही, कोण टाळू शकतो? तिकडं तुमची प्रभुता नाही चालत, तुमची प्रभुता आहे ती फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित आहे। कितनी विडंबना, कितने प्रकार के शरीर, प्रभुता है ना इस जीव में, तो वह जाएगी कहाँ? संसारी जीवों की प्रभुता इस रूप में प्रकट हुई है की संसारी जीव काय करतात? पंचपरावर्तनामध्ये अडकतात आपल्याच विभाव परिणामाने। तो क्या बताया समता षोडशी में? करो नहीं कल्पना संभव, अब यथार्थ स्वीकार करो, उदासीन हो परभावों से, सम्यक तत्व विचार करो। क्या बताया? करो नहीं कल्पना असंभव, अब यथार्थ स्वीकार करो। आप जो भी कर रहे हैं वो सब असंभव कल्पनाएं लगता है कि आपको? मैं इस शरीर को निरोगी बनाऊंगा, मैं इस शरीर की संभाल करूंगा, इसको क्या बोलते हैं फिट एंड फाइन बनाऊंगा। मैं मेरे बच्चे को क्या ज्ञानी बनाऊंगा, उसका फर्स्ट रैंक आए ऐसा मैं उसको सब मैं करूंगा। तो करो नहीं कल्पना संभव। मैंने एक बार बताया था ये उदाहरण की एक हमारे रिलेशन में एक लेडी है, तो वो उसको कर्तृत्व बहुत ऐसे परिणाम में, तो उसको बच्ची हो गई तो वो दष्टपुष्ट होती हो, क्या म्हणायचं, हेल्दी बहुत थी, अच्छी थी जब उसका जन्म हो गया। तो सभी ने बताया ऐसे उसको कांग्रेस किया कि बहुत अच्छा हुआ, हेल्दी चाइल्ड हो गया, भगवान हेल्दी मुलगा जन्मला, मुलगी जन्मली, बरं झालं असं सगळ्यांनी तिचं कौतुक केलं। तर तिला त्याचा इतका अभिमान किंवा मान कशा आहे की त्याच्यानंतर 1 वर्ष गेला, 2 वर्ष गेले, ती एकदम सुदृढ, आणि त्याच्यानंतर तिचं वेट असं वाढत गेलं की ती जास्त जाड व्हायला लागली। म्हणजे तिच्या लेवलला असायला पाहिजे त्यापेक्षा वजन त्याचं जास्त होतं।
मग लोकांनी बघितलं आणि तिथं पण लोक म्हणायला लागले की सांभाळून. मग तिने काय केलं असेल आता काहीतरी डाएटमध्ये चेंज केलं असेल त्याचं सगळं, तर त्याच्यात पण सगळ्यांना ती सांगत फिरली. नंतर तिचं वेट खूप वाढलं होतं बरं का, मी कंट्रोल केलं. काय केलं, पहिल्यांदा म्हणायची मी तिला व्यवस्थित गुटी देते, व्यवस्थित वेळेवर खायला प्यायला देते, काय नाही खायचं काय खायचं सगळ्याचं अभ्यास मी करते. कशामध्ये लोक प्रभुता घालतात. आणि मग मी तिला चांगलं बनवलं, ह्याचं कर्तृत्व. त्याच्यानंतर जेव्हा ती बारीक झाली त्यावेळेस ते पण सांगायला की तिला मी सांभाळलं म्हणून ती आता कंट्रोल्ड आहे. म्हणजे म्हणायचं आहे मला तुम्ही कुठं जाताय हो, कशामध्ये आपली प्रभुता आहे ना. कार्य आपण स्वतःमध्येच करू शकताय, बाहेर जाऊन काय करू शकत नाही. पण सगळं करण्याचे विकल्प हेच संसार आहे. हेच सांगितलं मोह आहे. आणि ह्याच्याच निमित्तामध्ये जीव परिभ्रमण करतोय. तो इस संसार से छूटना है तो क्या करना चाहिए, मुझे अपनी प्रभुता देखना है बाहर ना भरमाओ. भजन आहे ना, अपनी प्रभुता देख लो बाहर ना भरमाओ. उद्गलाची प्रभुता बघू नको. पहिली लाईन म्हणा की प्रभुता त्याच आत्मकल्याणामध्येच लावायची. तो घडी निजनाथ के नजदीक तो आओ. अपनी प्रभुता देख लो बाहर ना भरमाओ. तो हमारी प्रभुता कहाँ लगा रहे हैं. अभी आज दिन भर आप परीक्षण करना, हम अपना बल अपनी प्रभुता कहाँ लगाते हैं, कहाँ लगाना चाहिए. परीक्षण होगा ना थोड़ा सा ऐसे. जब हम पढ़ रहे हैं, इसका ज्ञान हो गया है तो अपने जीवन में भी प्रैक्टिकली उसका एप्लीकेशन करके देखना चाहिए कि है ना वास्तव में मेरे पास भी प्रभुता है, लेकिन हम लगा रहे हैं कहाँ पे, तो यहाँ लगाना चाहिए या नहीं, या इसका फल क्या मिलेगा. और जो कार्य कर रहे हैं उसमें भी भले ही वो करना पड़ रहा है, वहाँ पे बल लगाना पड़ रहा है, लेकिन वहाँ पर भी इससे भिन्न मैं हूँ, इसमें प्रभुता लगाओ, तो वो कार्य करते टाइम पर भी आप अकर्ता रहेंगे. तो इसका फल है मुक्ति, कर्मों से रहित दशा. तो जिसको ये निष्कर्म दशा अनंत आनंद दशा प्रकट हो ऐसा विश्वास है, या जिसकी ऐसी इच्छा है, तो उसको यही कार्य करना चाहिए कि मैं तो स्वयं में प्रभु हूँ, मेरी प्रभुता बहिरंग में नहीं है, नहीं लगानी है. इसका आप सभी लोग प्रयोग करें. जानिए प्रभुत्व शक्ति संपन्न स्वभाव जानिए. देखो यह मैं जीव स्वयं प्रभु हूँ, परम प्रभु हूँ. मेरी प्रभुता इस शरीर में नहीं है, मेरी प्रभुता विभाव भाव में नहीं है, बाह्य कर्मों में नहीं है, परद्रव्य में नहीं है. मेरी प्रभुता तो स्वयं मुझ में ही है. जानिए अखंडित प्रताप को जानिए. यह मैं जीव अनादि अनंत जाननहार ही हूँ, यही मेरी प्रभुता है. कर्म मुक्तर स्वरूपोऽहम्, अनंत आनंद स्वरूपोऽहम्, निर्मोह स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंता.